तुम्हाला जर मी बेडवर नाही सोफ्यावर झोपायला हवीये तर तसं स्पष्ट सांगायचं. असं गरम उशी ठेवायची काय गरज होती बेडवर? तुला अख्ख्या बेडवर तीच जागा मिळाली बसायला, हिटिंग पॅडवर जाऊन कशाला बसलीस? पण मुळात तो हिटिंग पॅड का ठेवला तिकडे? तू पूर्ण दिवस आज फ्लोअरवर होतीस, उभी होतीस. तुझे पाय दुखत असतील म्हणून पाय शेकायला तो हिटिंग पॅड ठेवला होता तुझ्यासाठी. एजे, तुम्ही काय काळजी करताय का माझी? स्टॉप दिस नॉनसेन्स. मी फक्त माणुसकी दाखवतोय. ठीक आहे ठीक आहे, आवडली मला तुमची माणुसकी. एजे, मला सांगा तुम्हाला नक्की काय वाटतं माझ्याबद्दल? मला वाटतं की तू प्रचंड बडबडी आहेस, सारखी बडबड करत असतेस आणि मला आत्ता वाटतंय की तू जाऊन शांतपणे झोपावं. त्यात काय, पोचेन मी वेळ. तसे मला तर सवयच आहे लवकर उठायची. तुम्हाला माहिती आहे ना आमच्याकडे लवकर पाणी जातं. उलट इथे जहागीरदारांकडे येऊनच ना माझी सगळी सवय बिघडली आहे. तुमच्याकडे काय प्रत्येक कामासाठी कोण ना कोण मदतनीस आहे. म्हणून तर इतक्या दिवसांनंतर काम केल्यावर ना मस्त मोकळं झालंय माझं अंग. बडबडी असली तरी मुलगी मनापासून काम करणारी आहे. ऍक्च्युली मीच काम मागितलंय ना, त्यामुळे मला वेळ पोचावंच लागेल. पर्याय काय? नाहीतर तुम्ही हिटलर सोडणार आहात का मला? हे बरं आहे, मीच आपली बडबड करत बसली, हे झोपले सुद्धा. पण हिटलर वाटतात तितके वाईट नाहीये. माझे पाय दुखत असतील म्हणून हिटिंग पॅड दिला त्यांनी मला. थंड झाली. कुठे निघालात तुम्ही? आम्ही एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये चाललोय जेवायला. एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये का? वहिनी, तुम्हाला जरी एजे आणि लीलाच्या नात्याने फरक पडत नसला तरी आम्हाला पडतो. एजेनी लीलाला रेस्टॉरंटमध्ये जॉब दिलाय. काल लीला तर सांगत होती की तिला खूप महत्वाचं काम दिलंय. तिच्या हाताखाली खूप स्टाफ आहे, तिला स्पेशल केबिन दिलीये. हो ना, आणि एजे जर तिला असंच महत्व देत राहिले ना तर ती होईल मालकीण आणि आपण बसू असंच. आम्हाला नाही चालणार आहे. आणि म्हणूनच सत्य काय येते आम्हाला आमच्या डोळ्यांनी बघायचंय. आणि काय ना, या लीलाला जरा जास्तच भाव मिळतो या घरात आणि त्यामागचं कारण शोधून काढायचंय आम्हाला, म्हणून आम्ही जातोय. या तिघींच्या बोलण्यात तथ्य आहे. एजेंनी आधी त्या लीलाच्या घरच्यांना पैसे दिले, मग तिला नोकरी दिली. नक्कीच काहीतरी गडबड आहे. वहिनी, तुम्ही आता काही म्हणालात तरी आम्ही आमचा निर्णय चेंज करणार नाही आहोत. आम्ही जाणार आहोत. हो, आम्ही नाही, आपण जातोय. म्हणजे आपण एक टीम. थँक्यू. विश्वरूप, लीला कुठे आहे? त्यांना पाठवा ना आमच्या सोबत जेवायला. आम्ही सुद्धा आमच्या सासू बरोबर जेवू, नाही का? हो. लीला मॅडम तर वेटरच्या युनिफॉर्म मध्ये आहेत.
आणि एजे सरांनी घरी कोणालाच काही सांगितलं नाहीये. आणि आता माझ्याकडनं काही कळता कामा नये. नाही. नाही त्याचं कसं आहे ना मॅडम की लीला मॅडमना जसा वेळ मिळेल तसा त्या लंच ब्रेक करतील. त्या आत्ता फ्री असतील असं मला वाटत नाही. मी मिनरल वॉटर पाठवतो आणि ऑर्डर घ्यायलाही सांगतो. हं? लीला मॅडम तुम्हाला रोकडे सरांनी बोलवलंय. हो माहितीये मला. मी लंच मध्ये जाईन ना भेटायला. लंच मध्ये नाही, त्यांनी आत्ता बोलवलंय. काय बोलताय तुम्ही? मी आताच त्यांना भेटले होते. मी स्वतः त्यांना सांगितले लंच मध्ये येते. जाऊ दे ना आता. नाही तुमचा काय का तुम्ही मला माझं काम करू देत नाही? हे बघा तुम्ही मला परत अडवलत ना तर मी तुमच्या एजे सरांना कंप्लेंट करीन ना. झालं कल्याण.